नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. मित्रांनो, या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र पीक विमा योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना केंद्र सरकारची असलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा एक भाग आहे, जो राज्यस्तरावर राबवण्यात येत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी घातक असलेल्या गारपीट, वादळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती व जनावरांचा हमला, कीड व रोगराईचा हमला यासारख्या गोष्टीमुळे होणारे नुकसानपासून विमा संरक्षण देते. या योजनेत शेतकऱ्याला त्याच्या पिकाचे संरक्षण मिळते व त्यासाठी हा पीक विमा घेणे शेतकऱ्यासाठी गरजेचे आहे. पीक विमा घेण्यासाठी एक प्रीमियम दर भरावा लागतो, जो खरीप हंगामातील पिकांसाठी फक्त 2% आणि सर्व रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5% आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपये प्रीमियम भरला आणि पीक विमा 100% मान्य झाला तर तुम्हाला 10,000 रुपये पैशांचा मोबदला स्वरूपात तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. असे या योजनेचे स्वरूप आहे. एकंदरीत पीक विम्यासाठी आता 47,63,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून याच्यासाठी साधारणपणे 1,954 कोटी रुपयांचे वाटप होणे अपेक्षित होतं. मात्र यापैकी 965 कोटी रुपयांची रक्कम ही दिवाळीपर्यंत या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आली आहे. एकंदरीत 24 जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. याच्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आक्षेप पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात आले नव्हते आणि याच पार्श्वभूमीवरती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप देखील करण्यात आलं होतं. याप्रमाणे 9 जिल्ह्यामध्ये अंतःश आक्षेप घेण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये बीड, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती या 9 जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले होते आणि याच्या संदर्भातील सुनावणी चालू होती. याच्यामध्ये देखील पुणे, अमरावती या जिल्ह्याचे वगळता इतर ठिकाणची सुनावणी जवळजवळ संपलेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विम्याचे वितरण केले जाईल. या 21 जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही रक्कम मिळणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यात 50 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील 60 मंडळामध्ये वैयक्तिक दाव्याचे वितरण होणार आहे. बीड जिल्ह्यात 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे दावे दाखल केले असून त्यापैकी 9 लाख शेतकऱ्यांना ही पीक विमा रक्कम मिळणार आहे. यंदापासून पीक विमा रक्कम वाटप प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता ही रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधारशी लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जानेवारी 2025 मध्ये उर्वरित रक्कम ही 17 ते 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. कोल्हापुरात नुकसानचे 122 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचे 70 कोटी रुपये रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. नांदेडमध्ये 3 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती व फळ पिकाचे 5,96,510 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीपोटी 22 कोटी 1,08,000 रुपये भरपाई मंजूर केली आहे. या पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2024 मधील खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा क्षेत्र बाधित झाल्याचे त्याची भरपाई म्हणून सुमारे 614 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही 614 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारपासून जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 36,000 रुपये जमा होणार आहेत. या संदर्भात कृषी विभागाने यादी जाहीर करून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली. आता ही रक्कम अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचा पुराचा मोठा फटका बसला होता. तसेच सांगली जिल्ह्याला सुद्धा मोठा फटका बसला आहे. या 24 जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य शासनाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 36,000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मुरगुडमधील या अनुदानास 1,794 शेतकरी पात्र झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांकडून मिळणारी ही मदत निश्चित दिलासादायक आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचा काही प्रमाणात का होईना भार कमी होणार आहे. विशेष सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांना या मदतीमुळे पुढील हंगामाच्या तयारीसाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.